सध्या विजय गाबणे हे इथे आहे, जे हिंगोलीसाठी लोकसभा उमेदवार म्हणून आपले इथे त्यांनी आपल्याला आता संबोधित केलेलं आहे। नेमकं त्यांनी कुठल्या अजेंड्याला घेऊन इथे लोकसभा निवडणूक लढणार आहे त्याबद्दल पण त्याच्याकडनं जाणून घेऊया। तर विजय सर, आपण नेमकं कुठले मुद्दे घेऊन आता ही लोकसभा लढवणार आहात? कारण राजकीय पक्षांनी मोठे मोठे दावे केलेले आहेत, मोठमोठे वचननामे सुद्धा दिलेले आहेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मतदारसंघामध्ये मुख्य दोन्ही शिवसेनेचे कॅन्डिडेट आहेत, जे भाजप आघाडी काँग्रेस आघाडीचे आहेत। मुख्यतः भाजप आघाडी आज 2014 पासून सत्तेमध्ये आहे। यांनी जे दावे केले त्याच्या विरोधामध्ये कार्य केलेलं आहे। त्याच्यावर जनतेला सर्व काही टोटल माहीत आहे। जास्त डिटेल गरज बोलण्याची तेवढी आवश्यकता मला वाटत नाही। पण विकासाच्या प्रश्नादृष्टीतून आम्ही जे करणार आहोत की हिंगोली जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीनं आज थोडा मागे आहे आणि तो जर लाईनवर यायचा असेल तर या ठिकाणी रेल्वे मार्गाचा विकास होणं अतिशय आवश्यक आहे। आता एक रेल्वे लाईन आहे आपल्या इथं, त्यामुळं जर का जालना ते पुसद अशी एक रेल्वे लाईन झाली तर हिंगोलीचा विकास झपाट्यानं होऊ शकतो। कारण दळणवळणाचा जर विकास झाला तर उद्योगधंदे येऊ शकतात, हा आमचा अनुभव आहे। तर त्या दृष्टीनं या ठिकाणच्या उद्योगाचा विकास होणं, या ठिकाणच्या व्यापारी उद्योगाला मदत मिळणं आणि जनतेला मदत मिळणं, शेतकऱ्यांचा माल जो आहे तो व्यापारपेठेत जलद गतीनं पोहोचवणं, यासाठी या रेल्वे मार्गाचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो। यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार। बाकीच्या मागण्यात आहेतच की शेतीमालाला भाव भेटला पाहिजे, त्याच्यानंतर दवाखान्याची व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे, शिक्षण महाग सगळं करून टाकलं, गरिबाच्या आवाक्यातलं शिक्षण नाही आहे। हुशार जरी लेकरू असेल तर ते MBBSला ॲडमिशन ते मिळू शकत नाही, अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर यासाठी आमची लढाई आहे सगळ्या दृष्टीनं। पण ग्राउंड लेवलचे जे काही प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, वनजमिनीचे प्रश्न आहेत, गायरान जमिनीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत। आज हिंगोली हा दुष्काळग्रस्त पाणी असं संबोधलं जाते। धरण उशाखाली आहे, पण उशाखालची जनता मात्र उपाशी आहे। तर त्यामुळं वरच्या धरणाचा जर कालवा या ठिकाणी केला, ते जर पाणी इकडे वळवलं तर हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो। लढ्यासाठी काही होऊ शकते, आमचा अनुभव आहे। आम्ही सत्तेत नसता होता महाराष्ट्रामध्ये, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही अनेक गोष्टी, ज्या माहूर भागामध्ये मी राहतो, ज्या माहूर भागात माझ्या चळवळीतून मी सगळं काम उभं केलेलं आहे, त्या ठिकाणचे अनेक प्रश्न आम्ही चळवळीद्वारे सोडवलेले आहेत। तीच ताकद, जनतेची ताकद जी आहे, जनतेला सोबत घेऊन आम्ही हिंगोलीचा विकास करूयात, यासाठी आम्ही या निवडणुकीद्वारे आम्ही मैदानात उतरलेले आहोत। निश्चितच आपला पक्ष मात्र शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून हा प्रथम उदयास आला होता। त्यावेळेपासून आता आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या त्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण बरेचसे नेते येतात जातात पण शेतकऱ्यांसाठी आश्वासनं देऊनच जातात। मात्र आपण काय करणार? कसं आहे की हा मुख्य आपण प्रश्न उपस्थित केला ताई। मोदी सरकारने जे 3 काळे कायदे आणले होते की ज्यामध्ये आता MSPचा जो कायदा आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस, थोडंफार आहे। आपलं म्हणणं आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादनाच्या आधारावर भाव दिला पाहिजे आणि हे भाजप सरकारनं म्हणजे कबूल केलेलं होतं, त्यांच्या अजेंड्यामध्ये होतं। तरीसुद्धा या आश्वासनात फळ टाळून त्यांनी MSPचा कायदा मोडीत काढला। याचा फटका सगळ्या भारतातील शेतकऱ्यांना बसला होता आणि ज्या मुख्यतः उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या शेतकऱ्यांना जास्त बसला होता, म्हणून ते शेतकरी जास्त तीव्रतेने उतरले आणि हे तिन्ही कायदे जे आहेत, हे तिन्ही कायदे सरकारला रद्द करावे लागले। त्यामध्ये CPMचा आणि आमची जी किसान सभा आहे याचा फार मोठा रोल आहे। देशाच्या शेतकऱ्याचा कणा आहे, शेती व्यवस्था जी उद्ध्वस्त करून या देशातल्या बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं होतं, त्याला आम्ही रोखण्याचं काम केलेलं आहे। आगामी काळामध्ये शेतीमालाला भाव मिळवून देणं असेल, MSPचा कायदा मजबूत करणं असेल, ज्याद्वारे हे केलं तर शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखू शकतात, नाही तर रोखू शकत नाहीत आणि दळणवळणाची साधने निर्माण झाली, शेतीला जर भाव मिळाला, दुग्ध व्यवसायाचा विकास झाला तर हे शेतकऱ्याला थेट याचा लाभ होऊ शकतो। या दृष्टीने आम्ही प्रयत्न। परंतु महाराष्ट्रामधूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला हा राष्ट्रीय पक्ष आहे, असं असताना सुद्धा महाराष्ट्रातून आपण लोकसभा लढवत आहे, पण महाराष्ट्राच्या हिंगोलीतूनच का? हिंगोलीतून म्हणजे आम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मागितला होता, तो मतदारसंघ आम्हाला दिला गेलेला नाही। त्यामुळं एक तरी आम्हाला जागा लढवणं आवश्यक होती। मग आमच्या पक्षामध्ये विचार झाला राज्य कमिटीमध्ये की मग कोणती जागा लढवावी। तर त्यासाठी आम्ही 2014मध्ये ही जागा लढवली होती आणि आमचं बेसिक काम आहे या भागात। म्हणजे कळमनुरीमध्ये आमचे 4 वेळा आमदार होते, किनवट मतदारसंघात आमचे आमदार होते, महागाव पंचायत समिती आमच्या ताब्यात होती आणि एकूण सगळ्या टोटल या तीन जिल्हे आपल्या मतदारसंघात सामील होतात, त्यातले भाग सामील होतात।
या सगळ्या भागामध्ये आमच्या पक्षाचं आमच्या संघटनेचं काम आहे. म्हणून आम्ही चांगली लढत या ठिकाणी देऊ शकतो असं पक्षाला आकलन पक्षाचं झाल्यामुळं आम्हाला आदेश केला झाला की हिंगोलीमध्ये फॉर्म भरा. आणि मला सांगतो, तुम्हाला सांगण्यात मला वाटतं की मी मुंबईमध्ये होतो 2 तारखेला आणि मला सांगितलं गेलं की 4 तारखेला फॉर्म भरा. म्हणजे